खीर, डाळ, आलूवडी, कोबीची भाजी, पोळ्या, चवळीची उसळ आणि भात. चला आता मी जेवायला बसू गाईस. बनवूया चवळीची उसळ गाईस. ओके, सर्वात पहिले मी कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे. तर कुकरमध्ये तेल ॲड केलं, थोडीशी राई ॲड करूया, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मग कांदा. आता आपण ॲड करूया थोडीशी हिंग. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मग आपल्याला हिरवा वाटण ॲड करायचा आहे. एक 1 टीस्पून आपल्याला हिरवा वाटण ॲड करून घ्यायचं. हिरव्या वाटणमध्ये आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. टमॅटो ॲड केला आहे, ते पण छान फ्राय करून घ्यायचं कांद्यासोबत. मग आपले मसाले ॲड करायचे. आता मी ॲड करत आहे 1 टीस्पून लाल मसाला, थोडीशी हळद पावडर ॲड करूया आणि छान त्याची मिक्सिंग करून घेऊया. हे आता काळा मसाला मी रेडी केला आहे. त्याच्यामध्ये ओला खोबरा भाजून घेतला आहे, कांदा आणि गरम मसाले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप थोडासा तेल असं सगळं भाजून ॲड करायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. छान लागतं एकदम. पूजेमध्ये आपण खातात सत्यनारायणची पूजेला तशीच भाजी होते, खूप छान लागते खायला. तर हे वाटण्यातच पाणी मी आता ॲड करत आहे भाजायला. आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून आपला काळा मसाला सुद्धा ॲड करून भाजून घेऊया याच्यासोबत. चवळीमध्ये जर तुम्हाला बटाटे ॲड करायचे तुम्ही बटाटे सुद्धा ॲड करू शकता आणि चवळी जर तुम्हाला पहिले तुकडून घ्यायची असेल तुकडून पण घेऊ शकता. मी डायरेक्ट करते. आता मी ॲड करत आहे काही चवळी आणि बटाटे ॲड करून आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आणि असेच 5 मिनिटं शिजू द्या. मग आपल्याला जितका पाणी पाहिजे ते ॲड करून कुकर बंद करूया. झटपट आता कुकर बंद करून घेऊया. है मेरी सेवई की खीर। सेव की खीर में भी मैं डालूंगी रबड़ी। ये रबड़ी भी मैंने घर में ही बनाई है। दूध को एकदम ड्राई करके रबड़ी बनाया। रबड़ी रबड़ी नहीं रबड़ी रबड़ी ये रबड़ी है रबड़ी। एकदम बासुंदी खाते हैं ना वैसे लगेगी अपने को ये खीर खाने के टाइम। आजची जी रेसिपी आहे गुरुवार स्पेशल शेवईची खीर। त्याच्यात रबडी भरपूर रबडी मी ॲड केलं आणि भात, चवळीची उसळ, तुरीची डाळ हा वरण केलं आणि हे आहे कोबीची भाजी, आलूवडी आणि पोळ्या। हे आजचा मेनू आहे थर्सडे स्पेशल। पहिला देवांना नैवेद्य दाखवत आहे गाईस। आणि थोडीशी कोबीची भाजी।
जरा. कोबीची भाजी, आलू वडी, डाळ, खीर, मग ही आहे चवळीची उसळ. ओके. आणि इथे आहे पोळ्या आणि भात. आता मी इथे वाढतो थोडासा. सो हे आहे आजचा मेनू. खीर, डाळ, आलू वडी, कोबीची भाजी, पोळ्या, चवळीची उसळ आणि भात. चला आता मी जेवायला बसून जाईल. बनवूया चवळीची उसळ गाईस. ओके. सर्वात पहिले मी कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे. तर कुकरमध्ये तेल ॲड केलं, थोडीशी राई ॲड करूया, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मग कांदा. आता आपण ॲड करूया थोडीशी हिंग. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मग आपल्याला हिरवा वाटण ॲड करायचा आहे. हे पहा, 1 टीस्पून आपल्याला हिरवा वाटण ॲड करून घ्यायचं. हिरवा वाटणमध्ये आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. टमॅटो ॲड केला आहे, ते पण छान फ्राय करून घ्यायचं कांद्यासोबत. मग आपले मसाले ॲड करायचे. आता मी ॲड करत आहे 1 टीस्पून मालवणी मसाला, थोडीशी हळद पावडर ॲड करूया बस. आणि छानपैकी मिक्सिंग करून घेऊया. हे आता काळा मसाला मी रेडी केला आहे. त्याच्यामध्ये ओला खोबरा भाजून घेतला आहे, कांदा आणि गरम मसाले आपले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप थोडीशी, थोडासा तेल असं सगळं भाजून ॲड करायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. छान लागतं एकदम. पूजेमध्ये आपण खातात ना सत्यनारायणची पूजेला, तशीच भाजी होते. खूप छान लागते खायला. तर हे वाटण्याचंच पाणी मी आता ॲड करत आहे भाजायला. आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून आपला काळा मसाला सुद्धा ॲड करून भाजून घेऊया याच्यासोबत. चवळीमध्ये जर तुम्हाला बटाटे ॲड करायचे, तुम्ही बटाटे सुद्धा एक ॲड करू शकता. आणि चवळी जर तुम्हाला पहिले उकडून घ्यायची असेल तर उकडून पण घेऊ शकता. मी डायरेक्ट करते. आता मी मीठ ॲड करत आहे. काही चवळी आणि बटाटे ॲड करून आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि असेच 5 मिनिटं शिजू द्या. मग आपल्याला जितका पाणी पाहिजे ते ॲड करून कुकर बंद करूया. झटपट रेसिपी. आता कुकर बंद करून घेऊया. ही बघा आपली मस्त चवळीची उसळ रेडी झाली आहे. आहा. Wait.
अभी ये टाइम पे देखो चाय मिलेगी खाना खाने के टाइम पे। है मेरी सेवई की खीर। सेव की खीर में अभी मैं डालूंगी रबड़ी। ये रबड़ी भी मैंने घर में ही बनाई है। दूध को एकदम ड्राई करके रबड़ी बनाया है। रबड़ी नहीं, रबड़ी रबड़ी। ये रबड़ी है, रबड़ी आयु एकदम बासुंदी दिखाते हैं ना, वैसे लगेगी अपने को ये खीर खाने के टाइम। गाइस, आजची जी रेसिपी आहे गुरुवार स्पेशल शेवईची खीर। त्याच्यात रबडी, भरपूर रबडी मी ॲड केलं आहे आणि भात, चवळीची उसळ, तुरीची डाळ, पहा वरण केलं आहे आणि हे आहे कोबीची भाजी, आलू वडी आणि पोळ्या। हे आजचा मेनू आहे थर्सडे स्पेशल। पहिला देवांना नैवेद्य दाखवत आहे गाइस। आणि थोडीशी कोबीची भाजी। आयुष बाबू इधर आ। कोबीची भाजी, आलू वडी, डाळ, खीर, मग ही आहे चवळीची उसळ, ओके, आणि इथे आहे पोळ्या आणि भात। आता मी इथे वाढतो थोडासा। सो हे आहे आजचा मेनू। खीर, डाळ, आलू वडी, कोबीची भाजी, पोळ्या, चवळीची उसळ आणि भात। चला आता मी जेवायला बसून जाईन।